इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील गणित क्रमांक आहे 10. गणित क्रमांक 10 प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 15 √ 2 किलोमीटर असेल तर त्यांचा तासवेग काढा. प्रश्नामधला प्रत्येक शब्द पहा. प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून, समजा ते हे ठिकाण आहे. प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर, हे महत्वाचे बघा. एक जण पूर्वेकडे गेला, एक जण पश्चिमेकडे गेला, उत्तरेकडे गेला. पहा इकडे पूर्व, जर ही पूर्व दिशा असेल तर उत्तर दिशा कुठे असेल? पहा, जर ही पूर्वे असेल तर पूर्वेकडे तोंड केल्यास डावीकडे उत्तर दिशा असते, म्हणजे इकडे ही आली उत्तर दिशा असे. आणि त्या दोन दिशेमध्ये 90 अंश कोन असतो. पूर्व आणि उत्तर दिशा यांच्यामध्ये 90 अंश कोन आहे. म्हणजेच ते एक जण पूर्वेकडे गेला, दुसरा थेट उत्तरेकडे गेला, म्हणजे त्यांच्यामध्ये 90 अंश कोन आहे. पहिलं कोण आहे? प्रणाली. प्रणाली कुठे गेली? पूर्वेकडे गेली. आणि दुसरा कोण आहे? प्रसाद. प्रसाद गेला उत्तरेकडे गेला, असा एकाच ठिकाणावरून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? त्यांचा वेग हा सारखाच आहे. म्हणजे जेवढा वेग प्रणालीचा आहे तेवढाच वेग प्रसादचा आहे. त्यांचा एका तासामध्ये 2 तासामध्ये 1 तास 2 तास, म्हणजे ते 2 तासामध्ये त्यांच्यामध्ये अंतर पडले 15 √ 2 किलोमीटर. हे त्यांचं अंतर आहे दोघातलं. इथलं पहा गणित. एक पूर्वेकडे गेला, एक उत्तरेकडे गेला. 2 तासाने त्यांच्यामध्ये अंतर 15 √ 2 किलोमीटर आहे. आणि दोघांचा वेग हा सारखाच आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. दोघांचा वेग सारखाच आहे. मग 2 तासाने त्यांच्यातलं अंतर हे आहे. मग आपण विचार करायचा, 2 तासामध्ये दोघांचं वैयक्तिक अंतर किती होणार? हे त्यांचं वैयक्तिक अंतर आलं आणि हे त्या दोघांच्या मधलं अंतर आलं. मग आपण असं म्हणू, त्यांचा वेग x किलोमीटर दर तास मानू. दर तास मानू. ताशी वेग म्हणजेच काय? एका तासामध्ये काढलेले अंतर x किलोमीटर दर तास. मग त्यांनी एका तासामध्ये x किलोमीटर अंतर काढलं, म्हणून त्यांनी प्रत्येकी 2 तासात 2x किलोमीटर, किती होणार? 2x किलोमीटर अंतर काढले. म्हणजे हा इकडे आला 2x किलोमीटर, हा इकडे आला 2x किलोमीटर, असं आलं. एका तासामध्ये x किलोमीटर, 2 तासात 2x किलोमीटर, एका तासात x किलोमीटर, 2 तासात 2x किलोमीटर गेले. आणि नंतर हे अंतर पाहिलं त्यांचं मधलं अंतर, म्हणजे त्या दोघांच्या मधलं जे मध्ये अंतर आहे ते अंतर आहे 15 √ 2. म्हणजे हा इकडे गेला, हा इकडे गेला. जर असं अंतर मोजलं तर ते अंतर होणार आहे 4x किलोमीटर. प्रणाली आणि प्रसाद यांच्यातलं जर हे काटकोनामधलं अंतर असं मोजलं तर ते अंतर होणार आहे 4x किलोमीटर. परंतु हे तिरकं अंतर मोजलं तर ते होते 15 √ 2. आणि हे दिशेतलं अंतर किती कोणता आहे? 90 अंश आहे. मग आपण ते उल्लेख करायचा, पूर्व आणि उत्तर दिशेमध्ये 90 अंशाचा कोन असतो. 90 अंशाचा कोन असतो. किंवा आपण असं म्हणू शकतो, पूर्व दिशा आणि उत्तर दिशा एकमेकास काटकोनामध्ये असतात, ते एकमेकांमध्ये काटकोन करतात. मग आपण असं म्हणूया, म्हणून नाव देऊ आपण वाटल्यास ABC. म्हणजे त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. कसा आहे? काटकोन त्रिकोण आहे. पहा, तो काटकोन त्रिकोण कशामुळे आहे ते महत्वाचं आहे, की त्यांच्यामध्ये
एक पूर्व दिशेला गेला, एक उत्तरेला गेलाय, त्यांच्यामध्ये बरोबर 90° कोन आहे. दोघांनी समांतर काढलंय 2 किलोमीटर. म्हणून लिहायचं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC किती आहे 15 वर्ग मा 2 त्याचा वर्ग. AB 2x त्याचा वर्ग. BC पण 2x त्याचा वर्ग. म्हणून 15चा वर्ग 225 गुणिले वर्गमूळ 2चा वर्ग 2. पहा 15चा वर्ग 225 आणि वर्गमूळ 2चा वर्ग फक्त 2 असतो. 2चा वर्ग 4 x वर्ग परत 2चा वर्ग 4x वर्ग. म्हणून 225 दुने 450. 225 दुने 450. 4 आणि 4 8. 8x चा वर्ग. म्हणून 450 भागिले 8 बरोबर x चा वर्ग. दोघांना भाग लावला. बे चोक 8. बे 2 4 बे 2 4 बे 15. 225/4 बरोबर x वर्ग. म्हणून वर्गमुळे घेऊन 15/2 बरोबर x आले. x ची किंमत काय आली 15/2 आली. 15/2 म्हणजे किती होणार 15 2 ने भागल्यावर 7.5 येईन बरोबर x. म्हणून आलं x बरोबर 7.5. म्हणून म्हणायचं त्यांचा ताशी वेग बरोबर 7.5 किलोमीटर. ताशी वेग किती आहे 7.5 किलोमीटर. आपण त्यांनी ते शेवट विचारलं ताशी वेग काढा. अंतर विचारलं तर अंतर किती होणार याचं अंतर होणार 15 किलोमीटर, याचं 15 किलोमीटर. पायथागोरसने 15 वर्ग 2 येणार.